हो विजदा, काय करताय? आलोय 100 आजार होणार पाणी गोळा करायला. पाणी घेतल्यास तुम्हाला माहितीये का, येणाऱ्या काळात आपल्या वडगावला कॅन्सर सारखे 100 गंभीर मधले गंभीर आजार होणे शक्यता आहे, जर आता आपण आवाज नाही उठवला तर. आज मी आलोय महालक्ष्मी तलावावर, जे आपल्या शाहू महाराजांनी दिलेली देणगी. आणि तुम्हाला माहिती आहे का, या तलाव मध्ये कुठलं पाणी यायला लागले? आपल्या भागात पाणलोट क्षेत्रात वाढणाऱ्या कंपन्यामुळे आपल्या वडगाव वासियांना होणार कॅन्सर. आपण आताच नाही जर त्या गोष्टीवर जर आवाज उठवला तर येणाऱ्या काळात आपल्याला ते पाणी, चांगलं पाणी मिळणार नाही. पण जी आज आपल्या पाणलोट क्षेत्रामध्ये कंपन्या उभा राहत आहेत ते कुठल्या आधारावर होत आहेत, आणि हे तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी मी आज आलो इथं. तुम्हाला माहित असेल, मागच्या आंदोलन केली, निवेदन दिली, प्रदूषण अधिकारी येऊन व्हिजिट करून गेली, पण अजूनही कुठलीही गोष्ट थांबलेली नाही. ह्या ज्या कंपन्या झाल्या त्यांना परवानग्या कुणी दिल्या? यांना लेवाट करताना कुणा आपल्या नगरपालिका प्रशासनाला विचारलं नाही का की हे पाणलोटचं क्षेत्र आहे, या पाणलोटच्या क्षेत्रात हे सर्व गोष्टी झाल्याच कशा? कुणाच्या सांगण्यावरून झाल्या? आणि आज हे वडगावकर पाणी पित आहेत. हे पाणी म्हणजे 100 आजारानं भरलेलं पाणी आहे, हे सर्वांना माहित असू दे. आज जर आपण ह्या विषया संदर्भात आपण जर काही ठोस निर्णय नाही घेतला, 100 आजार होण्याची वट पर्याय नसणारा, एवढं लक्षात ठेवा. कारण का, हे पाणी तुम्हाला जिथं स्वच्छ दिसतंय, येणाऱ्या भविष्या काळात केमिकलचं पाणी असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. चला तुम्हाला मी दाखवतो ह्या नेमक्या कंपन्या उभा कुठं करण्यात चालू केलेलं आहे. हे जे वड्याचं पाणी येतंय, ह्या पाणी वडगावातील तळ्यातील सर्वात महत्वाचा वडा आहे, आणि ह्या वड्यातूनच पाणी त्या इंडस्ट्रीज मधून येतो. हाच तो वडा आपल्या मंगरायवाडीच्या वड्याला येऊन मिक्स होतो. पलीकडल्या साईडला हा मंगरायवाडीचा वडा आहे, आणि माझ्या माग तुम्ही बघताय का नाही, या सर्व कंपनीचं पाणी जे काही सांडपाणी असेल तर ह्या वड्यामध्ये येऊन मिक्स होतं. हा, त्यांनी प्लांट बसवलाय की हे पाणी स्वच्छ करण्यासाठी, पण तो किपर चालू असतो हे तुम्हाला कुणालाच माहित. पण पाणलोट क्षेत्रात तुम्ही परवानग्या दिल्याच का? पाणलोट क्षेत्र हे पाणी आपल्या महालक्ष्मी तलावाचं पाणी पिण्यासारखं आहे, आणि हे वडगाववासी पितात. तळ्यामध्ये हे पाणी घाण सोडताच का? हा प्रशासनाला माहित नाही का की बाबा हे पाणी आपण घाण वडगाववासियांना पाचतो म्हणून? मग तुम्ही हे जेव्हा डेव्हलप होत होतं तेव्हा प्रशासनाचं या गोष्टीकडे लक्ष नाहीये का की बाबा हे पाणी जाणार पाणी हे पाणलोट क्षेत्र आहे, ह्या पाणलोट क्षेत्रातलं पाणी हे जाणार हे वडगावच्या तळ्यामध्ये जाणार आहे, आणि ह्या तळ्यावरती अखंड वडगावचे लोक जनता पाणी पिते. कसं काय, ह्याने कुठल्या आधारावरती इथं डेव्हलपमेंट केली आणि एवढा मोठा पार्क उभा केला? ह्याला कोण जबाबदार आहे? का येणाऱ्या काळात आपण सुद्धा दुसऱ्याच्या गोष्टीवर अवलंबून राहायचं का पाण्यावरती? एवढं छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला तळ इतकं सुंदर दिलं असताना, एवढं छान पाणी असताना ह्याचं कुणाकडे लक्ष नाही का प्रशासनाचं? त्यामुळे आपण सर्वांनी जागं राहिलं पाहिजे, आणि हे जे काही चाललेलं आहे हे थांबवलं पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे, जागे व्हा, एवढीच माझी विनंती आहे सर्वांना.